नमस्कार, मी सुनील मदमरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूरमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं ते या ठिकाणी का बसलेले आहेत, त्याच्या मागचं कारण काय आणि बसून आज कितवा दिवस आहे. तर आपल्यासोबत आहेत मीरा मोइनुद्दीन, जे माजी नगरसेवक आहेत. यावेळेस पण सुद्धा ते नगरसेवकला त्यांनी फॉर्म भरलेला होता, अर्ज भरलेला होता. तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. तर सर्वप्रथम मला सांगा की आज आपला हा कितवा दिवस आहे. आता बघा, आमची निवडणूक झाली 2 तारीखला, 2 डिसेंबरला. आज आहे 15 तारीख आणि आमचा जो निकाल आहे ते निवडणूक आयोगानं 21 तारीखला डेट डिक्लेअर केले. माझं म्हणणं असं आहे आता की तेलंगणा बी भारतामध्येच आहे आणि तिथे बी निवडणूक आयोग आहेच ना तेलंगणामध्ये बी. तिथे सिस्टम कसं आहे की सकाळी निवडणूक मतदान होते आणि 3 वाजता जे आहे ना तिथं लगेच काउंटिंग आहे आणि जिथं निवडणूक झाली तिथं मतदान झालं तिथं डायरेक्ट तिथंच काउंटिंग होऊ लागली. मग त्या हिशोबानं एखादी आमच्या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र आयोग जे आहे ना, इलेक्शन आयोग जे आहे ते असं करायला पाहिजे होतं. इथं आता आम्हाला उघड लटकून जे आहे ना 15-15, 20 दिवस 21-20 दिवस लावले आम्हाला. तर आता आम्ही इथं ना इलाज असतो इथं बसले आम्ही की आमचे जे स्ट्रॉंग रूम मध्ये आमचे जे पेटी आहे इलेक्शन म्हणजे मतदान त्याच्यामध्ये आहे त्याच्या काही हेराफेरी होईना म्हणून आणि त्याची सिक्युरिटी म्हणून इथे बसली आम्ही. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही बसल्यामुळे सिक्युरिटी होते, पण गव्हर्नमेंटची स्ट्रॉंग या ठिकाणी सिक्युरिटी आहे. तर आपण नेमकं इथं काय करताय आता. आणि कसं आहे माहिती आहे की नाही, इथं पोलीसवाले आहे, SRP आहे. मागच्या निवडणूक मध्ये तुम्ही पाहिला असेल की आमदारचे जे निवडणूक झाला तेव्हा तर इथं BSFची फोर्स होती. आता जे आहे ना इथं फक्त जे आहे ना SRP आणि पोलीसवाले इथं ठेवले त्यांनी. एखादी रात्रीच्या वेळेस आता देगलूर पोलीस स्टेशनचे फक्त 2 कॉन्स्टेबल इथं आहे आणि SRPचे लोक आहे. एखादी काही अपघात होऊ नये म्हणून आमचे जे स्ट्रॉंग रूम मध्ये जे आमचे जे मशीन ठेवलेले आहेत ते मतदानचे त्याच्यामध्ये काय तर घोटाळा होईना म्हणून इथे आपण बसलेले आहोत. नेमका कुठल्या प्रकारचा घोटाळा आपण म्हणताय की घोटाळा होईल, तर कुठल्या प्रकारचा घोटाळा होऊ शकतो असं आपल्याला काय वाटतं. कसं आहे, काँग्रेस पार्टीचं जे आहे ना पुऱ्या भारतामध्ये एक आंदोलन चालू आहे वोट चोर म्हणून. आता काल तुम्ही बघल्या की रामलीला मैदानावर जे आहे ना राहुल गांधी, खरगे साहेब, सगळे काँग्रेसचे जेवढे मोठे मोठे नेते आहे तिथं प्रदर्शन केले. आणि इथे बी जे आहे ना की भाजप सरकार, भाजप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या या शिवसेना असू द्या, आता हे तीन बी लोक सत्तेमध्ये आहेत. आणि आम्ही जे आहे ना काँग्रेसचे माणसं इथं जे उमेदवार आहे आणि आम्हाला अशी भीती आहे की हे आमचे मशीन मध्ये काय घोटाळा करतील त्याच्याकरता आम्हाला समोर बसलेले आहोत इथं स्टार रूम समोर. तर ही जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे ती सुद्धा काँग्रेसनं ह्या ठिकाणी आणलेली आहे. आपण काय सांगतो. कसं आहे की आता काँग्रेसला आणली होती त्यावेळेस जो आहे ना की एवढा घोटाळा नव्हता. आता जे आहे ना मशीन हॅकिंग होऊ लागली, मशीन जे आहे ना दुसऱ्या गाड्या भरून डबे घेऊन चालले इथून. आता असा प्रकार होईना म्हणून इथे बसले आम्ही. जसं की आता तुम्ही तुमचे मोबाईलवर येऊ लागले, टीव्हीवर येऊ लागले की ह्या गावामध्ये जे आहे ना मशीन चेंज केले, आपले जे आहे ना ते स्ट्रॉंग रूम मध्ये माणसं घुसले, त्याच्यामध्ये कोणी घुसू नये म्हणून इथे बसले आम्ही. हा, तर गव्हर्नमेंट तर स्ट्रॉंग त्यांचे या ठिकाणी आपण पाहताय की पहारा स्ट्रॉंग आहे आणि इथं कोणी फिरकण्याची कोणाची हिंमत नाही, तरी आपण या ठिकाणी बसलेला आहात. तर आज आपण जवळपास 2 ते 3 तारखेपासून या ठिकाणी बसलेला आहात. हो ना. तर आता हे म्हणजे 21 तारखेपर्यंत आपण या ठिकाणी बसणार आहात का. आता बघा तुम्ही, एवढी कडाकडीची थंडी पडलेली तर बी कडाकडीची थंडीमध्ये आम्ही इथं जे आहे ना अंगार लावून इथं बसले आम्ही. आणि आमचे जेवढे काँग्रेसचे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, जे उमेदवार होते त्यांनी आहे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, 27 नगरसेवक जे उमेदवार होते आमचे काँग्रेसचे त्यांनी इथे सगळे इथं रोज जायली त्यांची ड्युटी आहे इथं बसायची अनेक निगराणी करायची. आमचा मेन उद्देश ही आहे की आमचे जे मतदान झालेले आहे आम्हाला अशी खात्री आहे की आमचा नगराध्यक्ष आणि आमचे 27 नगरसेवक पूर्ण काँग्रेसचे येणार आहे. एखादी त्याच्यामध्ये काय घोटाळा होईना म्हणून इथे बसले आम्ही. हा, तसं म्हणलं तर अन्य पक्षवाले सुद्धा बसायला पाहिजे होते, त्यांनी नाही बसले इथं. कसं आहे ते सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते. हा, त्यांनी कुठं तर बसून त्यांनी काय बी करू शकतात त्यांनी.
नाहीतर ते आमचे जे मशीन आहे मशीन चोरी करू शकतात त्यांनी. त्याच्याकरता ह्यामध्ये इथं कोणी काही इथं अपघात होईना म्हणून इथे बसले आम्ही. तर आपला शेवटचा प्रश्न की आपण देगलूरच्या जनतेला नेमकं काय आवाहन कराल? नाही, देगलूरच्या जनतेचे आम्ही आभारी आहोत की देगलूरची जनता जी आहे ना, पुरे टोटली 27 नगरसेवक आणि नगराध्यक्ष ते सगळे लोकांना जे आहे ना काँग्रेसचं पुरं गाव मतदान केलेलं आहे. आणि आम्हाला अशी खात्री आहे की काँग्रेसचं बहुमत इथे येणार आहे, नगराध्यक्ष इथे येणार आहे. त्याच्याकरता जे आहे ना ते आमचे वोटाला काय धक्का लागू नये म्हणून ते बसलेलो आहोत आम्ही. आणि देगलूरचे पूर्ण जनतेला जे आहे ना मी त्यांचा आभारी आहो मी काँग्रेस पक्षाकडून. तर हे होते मीरा मोइनुद्दीन. मागच्या 2 तारखेच्या नंतर वोटिंगच्या नंतर ते या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी बसल्यामुळं की त्यांच्या जे काही नुकसान होईल असं त्यांना वाटतं ते नुकसान या ठिकाणी होणार नाही असं ते या ठिकाणी म्हणतायत. STV 125 न्यूज, सुनील मदनुरे.